नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण या ठिकाणी बघणार आहोत खूप महत्त्वाचे IMP GKचे प्रश्न। आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही चालू घडामोडीचे देखील प्रश्न बघणार आहोत, त्यासोबतच मागील आलेल्या परीक्षांमधील प्रश्न बघणार आहोत, त्यासोबतच अति संभाव्य महत्त्वाचे कोणत्या प्रकारे परीक्षामध्ये प्रश्न येऊ शकतात किंवा कोणते प्रश्न येऊ शकतात त्यांचा आपण अभ्यास आजच्या व्हिडिओत करणार आहोत। आपला हा जो व्हिडिओ आहे या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे, परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे प्रत्येकाने शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। सोबतच जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा। प्रश्न पहिला बघा, जागतिक स्पर्धात्मक अहवाल 2023 प्रकाशित झाला आहे, या अहवालामध्ये कोणता देश अव्वल स्थानी आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए डेन्मार्क आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, कोणत्या दोन देशांदरम्यान सीमेवर 5 विकास प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी भारत व बांगलादेश आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पशुरोग निदान प्रयोगशाळा स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी लातूर आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, पेशींमधील ऊर्जा निर्मितीक्षम यांची तुलना विद्युत जनित्राशी केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी तंतुकणिकांची आपल्या प्रश्न क्रमांक 4चं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर सर्वांनी आपल्या व्हिडिओला लाईक करा, कारण की आपण खूप मेहनतीने असे व्हिडिओ बनवत असतो, तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, क्रिकेटच्या इतिहासात कोणत्या संघाने सुपर ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा काढल्या आहेत? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नेदरलँड्स आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, भारतात विकसित केलेल्या नॅनो युरियाची निर्यात कोणत्या देशात होणार आहे? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अमेरिका आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, मध्य प्रदेश राज्यातील नवीन व्याघ्र प्रकल्पाला विरंगना दुर्गावती नाव देण्यात आले असून त्याचे क्षेत्रफळ किती आहे? तर बघा, या ठिकाणी 2.339 चौरस किमी। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8 भारतात आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी रेवा मध्य प्रदेश। प्रश्न क्रमांक 9 बघा, भारताचा सर्वात लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी NH44 आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, पर्यावरण संरक्षण अधिनियम म्हणजेच इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट प्रथम कधी अस्तित्वात आला? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 1986 मध्ये अस्तित्वात आला। प्रश्न क्रमांक 11 बघा, भारताच्या संविधानाचे अनुच्छेद 370 कोणत्या राज्याशी संबंधित आहे? आणि ह्या प्रश्नाचं उत्तर मला काय करायचं आहे, सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे, बरोबर? सर्वांनी कमेंट करून सांगा, प्रश्न क्रमांक 11चं उत्तर मला कमेंट करून सांगायचं आहे। प्रश्न क्रमांक 12 बघा, स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 182 मीटर इतकी आहे। प्रश्न क्रमांक 13 बघा, राज्यातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कर्नाटक सरकारने कोणती योजना सुरू केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी गृहज्योती योजना आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14 बघा, खालीलपैकी कोणते मूलद्रव्य जपानमधील मिनामाटा या साथीच्या रोगासाठी कारणीभूत होते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी HG पारा आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 15 बघा, इस्रोचे विस्तारित रूप काय आहे? तर बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याचं काय आपल्याला विस्तारित रूप सांगायचं आहे। तर बघा, या ठिकाणी आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन। पुन्हा वाचून घ्या, गडबड अजिबात करायची नाही आहे, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16 देशातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी महाराष्ट्रात डॅश डॅश येथे आहे किंवा कोठे आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी इचलकरंजी येथे आहे।
प्रश्न क्रमांक 17 बघा, खालीलपैकी कोणाची नुकतीच RBIच्या डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती झाली आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी स्वामीनाथन जानकीरामन आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 बघा, खालील राज्यांपैकी कोणते राज्य महाराष्ट्राच्या सीमेला जोडून नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी आंध्र प्रदेश आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 बघा, आशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना खालीलपैकी कोठे आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी श्रीरामपूर आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 बघा, लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचा अध्यक्ष डॅश डॅश असतो? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी लोकसभेचा सभापती. पुढचा प्रश्न क्रमांक 21, पण त्या अगोदर माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की आपण असेच या ठिकाणी महत्त्वाचे व्हिडिओ दररोज आणत असतो. या ठिकाणी जर तुम्हाला असेच व्हिडिओ बघायचे असेल नेहमी, तर आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओंची अपडेट तुमच्यापर्यंत टाईम टू टाईम पोहोचत राहतील. कारण की तुम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही, पण त्यापासून या ठिकाणी तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट देखील भेटेल. आणि या ठिकाणी आम्हाला देखील वाटेल की आम्ही जे विद्यार्थ्यांसाठी कामगिरी करतो आहे त्यामध्ये विद्यार्थी देखील आमचं मनापासून आम्हाला सहकार्य करताय. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 21 बघा, वायू दुर्घटनेत कोणता वायू बाहेर पडला? तर बघा या ठिकाणी भोपाळ वायू दुर्घटनेत कोणता वायू पडला आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मिथिल आयसोसायनेट आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा, ABO रक्तगटाचा शोध 1900 मध्ये डॅश डॅश यांनी लावला किंवा 1900 मध्ये कोणी लावला? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कार्ल लँडस्टेनर आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 बघा, दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा कोणती? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी रेगूर मृदा आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 बघा, रिश्टर स्केल हे खालीलपैकी कशाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी भूकंप मोजण्याचे एकक आहे. प्रश्न क्रमांक 25 बघा, 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर डॅश डॅश ही तपास यंत्रणा स्थापन करण्यात आली? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. प्रश्न क्रमांक 26 बघा, आंबाबारवा अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी संग्रामपूर. प्रश्न क्रमांक 27, राज्यपाल यांना कोण शपथ देतात? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. प्रश्न क्रमांक 28 बघा, कोणत्या देशाच्या अर्थव्यवस्थेत मंदी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी न्यूझीलंड. प्रश्न क्रमांक 29, कोणत्या 2 राज्यांमध्ये तिलारी आंतरराज्य पाटबंधारे हा जल प्रकल्प आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी महाराष्ट्र व गोवा. प्रश्न क्रमांक 30 बघा, वर्धा नदीमुळे कोणत्या 2 जिल्ह्यांची सीमारेषा बनलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए वर्धा अमरावती. प्रश्न क्रमांक 31 बघा, महाराष्ट्र व गोवा या 2 राज्यांमधील तिलारी आंतरराज्य पाटबंधारे जल प्रकल्पाची क्षमता किती आहे? तर बघा 21.93 TMC आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 32, पण त्या अगोदर या ठिकाणी सर्वांनी आत्ताच्या आता मला कमेंट करून सांगायचं आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यासाठी फॉर्म भरला आहे किंवा तुम्ही कोणत्या जिल्ह्यासाठी भरतीचा अभ्यास करत आहात. प्रत्येकाने कंपल्सरी कमेंट करायची आहे. प्रश्न क्रमांक 32, खालीलपैकी कोणता देश काळ्या समुद्राशी आपली सीमा जोडत नाही? प्रश्न नीट वाचत जा, बरेचसे विद्यार्थी जोडतो असा प्रश्न वाचतात, तर या ठिकाणी जोडत नाही विचारलं आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी बेलारूस. प्रश्न क्रमांक 33 बघा, होमिओपॅथीचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख कराल? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी डॉक्टर हायनमन आपलं बरोबर उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 34 बघा, एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय विकलांग महिला कोण? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अरुणिमा सिन्हा. प्रश्न क्रमांक 35 बघा, जगातील सर्वात खोल गर्ता खालीलपैकी कोणती? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए मरियाना गर्ता. प्रश्न क्रमांक 36 बघा, कसोटी क्रिकेटमध्ये बांगलादेशने अफगाणिस्तानवर किती धावांनी विजय मिळवला आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 546. प्रश्न क्रमांक 37 बघा, आसाम राज्यात पहिला पाण्याखालील बोगदा कोणत्या नदीखाली उभारला जाणार आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी ब्रह्मपुत्रा. प्रश्न क्रमांक 38 बघा, भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी कोणती? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी INS अरिहंत आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 39, पेगॉंग लेक म्हणजेच तलाव हे कुठल्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी लडाख. शेवटचा प्रश्न क्रमांक 41, इंटरपोलचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी